तेजस्विनी MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण भारताची राज्यघटना आणि प्रशासन हे जे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे ते आजपासून आपण अभ्यासणार आहोत। त्यामध्ये प्रस्तावना, घटना निर्मिती असे काही चॅप्टर आहेत जे आपण इथून पुढे अभ्यासणार आहोत। तर टोटल यामध्ये आपण बघू शकता की टोटल 70 चॅप्टर आहेत। तर आपण हे 1 बाय 1 अभ्यासणार आहोत। त्यामध्ये आजपासून आपण फर्स्ट चॅप्टर म्हणजेच प्रस्तावना हा चॅप्टर चालू करत आहोत। तर चला आपण प्रस्तावना हा चॅप्टर बघून घेऊया की प्रस्तावनामध्ये नेमकं काय काय आहे। राज्यघटना म्हणजे काय असतं, भारताच्या राज्यघटनेची रचना कशी झाली, शासन व्यवस्थेचा आराखडा कसा होता, त्याचबरोबर संघ शासन व्यवस्था म्हणजे काय, राज्य शासन व्यवस्था म्हणजे काय, हे आपण थोडक्यात या प्रस्तावना या टॉपिकमध्ये आज अभ्यासणार आहोत। पहिला चॅप्टर प्रस्तावना। राज्यघटना म्हणजे काय? व्हॉट इज अ कॉन्स्टिट्यूशन? आधुनिक शासन संस्था ही लोककल्याणासाठी कार्य करणारी राजकीय यंत्रणा असल्याचे मानले जाते। त्यासाठीच पर्याप्त अधिकार व कार्ये असलेले एक विशिष्ट स्वरूपाचे सरकार निर्माण करण्याची गरज निर्माण होते। सेकंड पॉइंट, राज्यघटना म्हणजे असा दस्तऐवज ज्यामध्ये शासनाचे स्वरूप तसेच नागरिक आणि शासन यांच्यातील संबंधांची निश्चिती आणि वर्णन करणाऱ्या कायद्यांचा आणि नियमांचा समावेश असतो। A constitution is a document containing laws and rules which determine and describe the form of the government, the relationship between the citizen and the government. थर्ड पॉइंट, यानुसार राज्यघटना 2 प्रमुख बाबींशी संबंधित असते: विविध स्तरावरील शासनांमधील संबंध व शासन आणि नागरिक यामधील संबंध। चौथा पॉइंट, राज्यघटना ही शासन संस्थेचा मूलभूत कायदा बेसिक फंडामेंटल लॉ असते। घटनेत शासन संस्थेने साध्य करावयाची उद्दिष्टे दिलेली असतात। तसेच तिच्यात घटनात्मक आराखड्याची म्हणजेच विविध स्तरावरील शासकीय संरचनेची आणि अंगांची तरतूद केलेली असते। त्यामुळे देशाच्या शासनांमध्ये घटना अत्यंत मूलभूत असते। भारताच्या घटनेची रचना। स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन। 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आलेल्या भारताच्या घटनेत सध्या एक प्रास्ताविका, 25 भाग आणि 12 अनुसूची आहेत। भागांचे विभाजन प्रकरणांमध्ये करण्यात आले असून प्रकरणांमध्ये 1 किंवा अधिक कलमे आहेत। अर्थात काही भागांमध्ये प्रकरणे नसून थेट कलमेही आहेत। नेक्स्ट, शासन व्यवस्थेचा आराखडा। फ्रेमवर्क ऑफ द स्टेट। भारताच्या घटनेने देशांसाठी संसदीय शासन व्यवस्थेची तरतूद केलेली आहे। अशा व्यवस्थेत राष्ट्राध्यक्ष हेड ऑफ द स्टेट हा नामधारी कार्यकारी प्रमुख असतो, तर शासन प्रमुख हेड ऑफ द गव्हर्नमेंट हा खरा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो। भारतात केंद्र स्तरावर राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष तर पंतप्रधान शासन प्रमुख असतात। राज्य स्तरावर राज्यपाल हे नामधारी प्रमुख असतात, तर मुख्यमंत्री हे शासन प्रमुख असतात। त्याचबरोबर भारताची संसदीय शासन व्यवस्था ही संघराज्यीय प्रकारची व्यवस्था आहे। अर्थात घटनेत भारताचे वर्णन संघराज्य न करता राज्याचा संघ असा केलेला आहे। त्याबद्दलची माहिती आपण पुढील चॅप्टरमध्ये घेणार आहोत। त्यामुळेच भारतात संघराज्य आणि घटक राज्य यामध्ये कार्यकारी व कायदेकारी अधिकारांची विभागणी करण्यात आलेली आहे। मात्र न्यायव्यवस्था एकात्मक असून न्यायिक अधिकारांची विभागणी करण्यात आलेली नाही। कोणत्याही शासन व्यवस्थेची 3 प्रमुख अंगे असतात. पहिले कार्यकारी मंडळ, द एक्झिक्युटिव्ह. दुसरे कायदेकारी मंडळ, द लेजिस्लेचर. आणि तिसरे न्यायव्यवस्था, द ज्युडिशरी. कायदेकारी मंडळाचे प्रमुख कार्य कायदे करणे हे असते, तर त्या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी कार्यकारी मंडळावर असते। विविध प्रकारचे तंटे सोडवणे हे न्यायव्यवस्थेचे कार्य असते।
संघ शासन व्यवस्था यामध्ये 3 प्रमुख अंगे आहेत: कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ. कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी हे लोक असतात. कायदे मंडळामध्ये संसद असते, त्यामध्ये राष्ट्रपती असतात, राज्यसभा आणि लोकसभा येते. तर न्यायमंडळामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायव्यवस्था हे येतात. घटक राज्य स्तरावरील ही वरीलप्रमाणेच संसदीय शासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. मात्र राज्य स्तरावर कार्य करणारी न्यायव्यवस्था देशाच्या एकात्मक न्यायव्यवस्थेचा राज्यस्तरीय हिस्सा म्हणून कार्य करते. तर राज्य शासन व्यवस्था पुढील प्रमाणे आहे: 1 कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्यायमंडळ. कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता हे लोक येतात. तर कायदे मंडळामध्ये विधानमंडळ, राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद. आणि न्यायमंडळामध्ये उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्याय व्यवस्था. ओके, तर ही झाली आपली प्रस्तावना. हा होता आपला पहिला चॅप्टर. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरा चॅप्टर बघणार आहोत, घटना निर्मिती.